रायगडच्या कर्जत तालुक्यातील कोदिवडे गावातील रस्त्याच्या दुरवस्थेने आता चक्क शाळकरी विद्यार्थिनींनाच पत्रकार बनवलाय। पावसामुळे रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून शाळेत ये-जा करताना विद्यार्थ्यांना आणि ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। प्रशासनाने या समस्येकडे लक्ष वेधावे यासाठी कोंदिवडेच्या विद्यार्थिनींनी अनोखा फंडा वापरला। शाळेचा गणवेश परिधान करून हातातील छत्रीच्या दांड्यालाच माईक बनवत त्यांनी रस्त्यावर उभं राहून खड्ड्यांची चक्क ग्राउंड रिपोर्टिंग केली आहे। एखाद्या वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीप्रमाणे खड्डे दाखवत हा रस्ता आहे की खड्ड्यांचं साम्राज्य असा उपरोधिक सवाल त्यांनी प्रशासनाला केलाय। विद्यार्थिनींच्या या अनोख्या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांच्या समस्येचे गांभीर्य समोर आले आहे। दुचाकीस्वार आणि ग्रामस्थांसाठी हे खड्डे धोकादायक ठरत आहेत। विद्यार्थिनींच्या रिपोर्टिंगची परिसरात चर्चा सुरू असून त्यांच्या आवाजाची दखल घेत प्रशासनाने रस्त्याच्या डागडुजीला सुरुवात केल्याचं समजतंय। आपण आज आलेलो आहोत कोंदिवडे गावाच्या रस्त्यावर। तर आमची रिपोर्टर ज्योत्स्ना तुम्हाला या रस्त्यांबद्दल काय सांगेल? तर मी सांगणार आहे आपल्या कोंदिवडे गावाच्या रस्त्याबद्दल। तर हा रस्ता जसं की द्रुतगती महामार्गासारखा आहे। अशा गाड्या जात आहेत तर त्यांच्या पोटातलं पाणीही सुद्धा हलत नाही। तर तुम्ही बघू शकता रस्ते कसे आहेत। तुम्ही बघू शकता खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे काहीच कळत नाहीये। तर आजची न्यूज इथे संपते। रिपोर्टर नेहा घारे सोबत कॅमेरामन मानसी पवार। कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।